राज, त्या रीनाचं डोकं ठिकाणावर तू आण. मी ह्या अक्कलमंद मुलीला बघतो असे म्हणत नील गाडी पुढे नेली. तेवढ्यात निशाने नीलला पाहताच ती गाडीतून बाहेर पडणारच होती. नीलने तिचा मनगट पकडला आणि दरवाजा लॉक केला. शांत बस, निशा रागाने म्हणाली. गाडी थांबव, नाहीतर मी बाहेर उडी मारेन. नीलने निशाकडे रागाने बघत तिच्या मनगटावरची पकड घट्ट करत म्हटले, तुझा हा मूर्खपणा बंद कर आणि शांत बस. मग त्याने गाडी दुसऱ्या रस्त्यावर वळवली. निशाचे अश्रू काही केल्या थांबत नव्हते. ते शांतपणे बाहेर बघत राहिले. तिच्या मनात हजारो प्रश्न घोळत होते. फक्त नीलच त्यांची उत्तर देऊ शकत होता. खिडकीतून बाहेर बघत तिने विचारले, तुम्ही मला कुठे घेऊन जात आहात? उत्तर न देताच नीलने आपला फोन काढला आणि 1 नंबर डायल केला. पलीकडून रमण यांचा आवाज आला, कुठे आहेस बाळा? इथे बसल्या बसल्याच गायब झालास. तो आपल्या सुनेसोबत पळून तर गेला नाहीस ना? तसंच म्हणता येईल बाबा. मी तुमच्या विसरबोळ्या सुनेला अक्कल शिकवायला निघालोय. आता तुम्ही जा आणि आईला सिनेमा दाखवायला घेऊन जा. ती सध्या घरी आहे. तुम्ही निशाला थेट राज्य साखरपुड्याचं कार्यक्रमातच भेटा. मी आता फोन ठेवतोय. असे म्हणून त्यांनी गाडी थेट त्यांच्या घराच्या दिशेने वळवली. नीलचे बोलणे ऐकून निशा अवाक झाली. पण नीलने मात्र तिच्याकडे साफ दुर्लक्ष केले आणि गाडीचा वेग वाढवला. तर ती मात्र डोळे विस्फारून त्याच्याकडे पाहतच राहिली. दरम्यान रमण स्वतःशीच पुटपुटले, त्याने थेट फोनच ठेवून दिला. हा मुलगा ना, कोण जाणे काय काय उद्योग करत असतो. असे म्हणत तेही हॉटेलमधून बाहेर पडले. हॉटेलच्या बाहेर राज रीनासमोर उभा होता आणि तिच्याकडे एकटाक पाहत होता. नीलने नुकतेच जे काही सांगितले होते ते ऐकून रीनाला प्रचंड धक्का बसला होता. राजकडे पाहत ती म्हणाली, नीलने हे नक्की काय बोलून गेला आत्ता? ती मुलगी त्याची बायको? अरे देवा, त्याला वेड लागलाय का? त्याची पसंती इतकी खराब कधीपासून झाली? तू त्या मुलीला पाहिलायस तरी का? ती किती लो क्लास आहे. अगदीच गावंढळ. आणि तिची ती वेशभूषा. शटअप रीना, तुला एक सांगू, ती तुझ्यापेक्षा लाखो पटीने चांगली आहे. ती तुझ्यासारखी अजिबात नाही. ती अत्यंत निर्मळ मनाची मुलगी आहे आणि तिच्या साधेपणातही ती खूप सुंदर दिसते. माझ्या मते नीलसाठी तिच्यापेक्षा उत्तम जोडीदार मिळू शकत नाही. राजनेही नीलच्या पसंतीला दुजोर दिला आहे. हे ऐकून रीनाला वाटले की जणू काही संतापाच्या आगीने तिचे संपूर्ण शरीर पेटून उठले आहे. राजकडे रागाने पाहत ती पलटवार करत म्हणाली, खरोखरच माझ्या ह्यावर विश्वासच बसत नाहीये. प्रेम हा शब्द तर मुळात नीलसाठी बनलाच नाहीये. राज, नीलकडे बघ. तो दर आठवड्याला त्याची गर्लफ्रेंड बदलत असतो. तरीही हे सर्व माहीत असूनही मी त्याच्यावर प्रेम करते. माझ्यामध्ये नक्की कशाची उणीव आहे? हे ऐकून राजने रागाने आपल्या मुठी आवळला. रीना पुढे म्हणाली, आणि राहिला प्रश्न त्या मुलीचा. कदाचित तो नीलचा तिच्यासोबतचा एन्जॉय अजून संपला नसावा, म्हणूनच तो अजूनही तिच्या मागे लागला आहे, नाही का? तेवढ्यात राज रागाने ओरडला, भास्कर, रीना, तुझ्यासारख्या मुलीचं डोक्यात दुसरं काय बरं येऊ शकतं? जर तू माझ्या भावाबद्दल अजून एकही शब्द काढलीस तर बोलायला तुझ्याकडे जीवच उरणार नाही, समजलं का? तू काय म्हणालीस की तो सारख्या गर्लफ्रेंड्स बदलत असतो? जा, त्या मुलींना स्वतः जाऊन विचार, ज्यांना नीलने कधीच केवळ मैत्रीपेक्षा अधिक काही मानलं नाही. त्याने नेहमीच हे नातं केवळ मैत्रीपुरतंच मर्यादित ठेवलं आहे. माझ्या भावाने कधीच ती मर्यादा ओलांडली नाही. त्याला त्याच्या श्रीमंताची जाणीव, आपल्या कुटुंबाची मान मर्यादा आणि संस्कार नेमके काय आहेत हे त्याला अजून ठाऊक आहे. त्यापेक्षा तू स्वतःकडेच जरा बघ. आज तू त्याच्यासोबत असतेस, उद्या त्या दुसऱ्या मुलासोबत. तू तर छी, ज्याची स्वतःचीच प्रतिष्ठा धुळीस मिळाली आहे अशी व्यक्ती दुसऱ्यांना उपदेश करायची हिंमत करते. वाव, काय छानच गोष्ट आहे ही. रीनाचं डोळ्यात तेट रोखून पाहत तो पुढे म्हणाला, मी जवळजवळ काहीही सहन करू शकतो, पण जर तू नीलविषयी पुन्हा एकदाही शब्द बोललीस तर मी शपथ घेऊन सांगतो, मी तुला इथे जमिनीत गाडून टाकेन. मी तुला अगदी खरं सांगतोय, तू मला चांगलंच ओळखतेस, नाही का? आणि राहिला प्रश्न त्या मुलीचा,
तर ही नीट कान देऊन ऐक. माझ्यासमोर ह्या गोष्टी बोलायची हिंमत तू केलीस. आता हेच शब्द फक्त एकदा नील समोर बोलून दाखव निशाबद्दल. जर तो तुला जिवंत झालेला नसेल तर मला सांग. तो स्वभावाने जरा तट्टेखोर आहे म्हणून तुला वाटतंय की तो गप्प बसेल, पण जेव्हा कुटुंबाचा विषय येतो तेव्हा तो अख्ख्या जग पेटवून द्यायलाही मागे पुढे पाहत नाही. आणि आता तर विषय त्याचा प्रेमाचा आहे. मग विचार कर तो काय करेल. पुन्हा असं काही बोलण्याआधी 100 वेळा विचार कर. कारण नीलच्या पाठीशी नेहमीच त्याचा भाऊ खंबीरपणे उभा असतो. हे ऐकून रीनाचं अंगावर भीतीची एक लकीर उमटली आणि तिच्या अंगावर शहारे आले. तिने घाबरलेल्या नजरेने राजकडे पाहिले. राज आणि नीलचा राग कसा असतो हे रीनाला चांगलंच ठाऊक होतं. कारण लंडनमध्ये ती त्यांच्यासोबत 6 वर्ष राहिली होती. लंडनमध्ये त्यांचा एक ग्रुप होता. नील, समर, रीना, प्रीती आणि राज. ते सर्वजण एकाच कॉलेजमध्ये शिकत होते. रीनाने राजकडे पाहत म्हणाली, पण राज, माझं नीलवर खरंच मनापासून प्रेम आहे. तेव्हा राज जरा चिडून म्हणाला, हो का खरंच? मग 5 दिवसांपूर्वी लंडनच्या गोल्डन रेसिडेन्सी मधील रूम नंबर 756 मध्ये तू सँडी सोबत रात्रभर काय करत होतीस? हे ऐकून रीनाचे डोळे आश्चर्याने विस्फारले. भीतीपोटी तिने नकळतच 2 पावले मागे घेतली. चेहऱ्यावर एक सैतानी स्मित धारण करत राज म्हणाला, तुला प्रश्न पडला आहे ना की लंडनच्या ते घटनेबद्दल मला कसं समजलं? माझं नाव राजवीर ठाकूर आहे, समजलं का? माझ्या आसपास माझ्या सहवासात असलेल्या प्रत्येक व्यक्तीवर मी बारीक लक्ष ठेवून असतो. मग रीनाकडे बोट दाखवत त्याने तिला ताकीद दिली, माझ्या भावापासून आणि त्याच्याशी संबंधित असलेल्या कोणत्याही व्यक्तीपासून दूर राहा, नाहीतर मी काय करू शकतो हे तुला चांगलंच ठाऊक आहे. असं म्हणून त्याने तिच्याकडे शेवटचा एक रागीट कटाक्ष टाकला. नीलच्या गाडीत बसला आणि गाडी घेऊन निघून गेला. रीनाने रागाने त्या दूर जाणाऱ्या गाडीकडे पाहिले आणि मग फोन करण्यासाठी तिने आपला मोबाईल बाहेर काढला. पलीकडून फोन उचलला जाताच ती म्हणाली, आज माझी योजना पूर्णपणे फसली. पण मला आधी ह्या 2 भावांना एकमेकांपासून वेगळं करावं लागेल, नाहीतर नीलपर्यंत पोचणं जवळजवळ अशक्य होईल. एकदा का ते 2 भाऊ वेगळे झाले की मग मी त्यांना दाखवून देईन की रीना सक्सेना नक्की कोण आहे. असं म्हणून तिने फोन ठेवला आणि ती तिथून निघून गेली. दरम्यान नीलने आपली गाडी एक भव्य राजवाड्यासारख्या वाड्यासमोर थांबवली. तो गाडीतून खाली उतरला. निशाला गाडीतून उतरण्यास मदत केली आणि तिला आत घेऊन जाऊ लागला. निशाने विरोध करत म्हणाली, मला सोड. मग त्या भव्य राजवाड्यासारखं घराकडे पाहा तिने विचारले, तू मला कुठे घेऊन आला आहेस? तिच्या मनगट अजूनही हातात धरून तिला आत नेत असताना नीलने उत्तर दिले, घाबरू नकोस, हे तुझ्या सासरचं घर आहे. हे ऐकून तिचे डोळे विस्फारले. ती नीलकडे एकटाक पाहू लागली. तुला वेड लागलाय का? हो, मला वेड लागलाय. आता शांतपणे घरात चल. दारातून आत पाऊल टाकत तो म्हणाला. त्याचा आवाज ऐकून घरातील सर्व नोकर चाकर हॉलमध्ये जमा झाले. एका नोकराकडे पाहत नीलने सूचना दिली, जर कोणी इथे आलं तर त्यांना सांगा की मी घरी नाहीये. निशाला अत्यंत संकोचल्यासारखे झाले, कारण सर्व नोकर तिच्याकडेच पाहत होते. हे लक्षात येताच तिने नीलच्या पकडीतून आपले मनगट सोडवण्याचे प्रयत्न थांबवले आणि ती नीलच्या मागोमाग वरच्या मजल्यावर गेली. त्याच्या रूममध्ये पोचल्यावर नीलने निशाचा हात सोडला. त्यानंतर दरवाजा बंद करून तो तिच्याकडे एकटाक पाहू लागला. आपले अश्रू पुसत निशाने वर नीलकडे पाहिले, जो आता तिच्या दिशेने येत होता आणि ज्याची नजर अजूनही तिच्यावरच केलेली होती. का आणलंस मला इथे? ती अडखळत म्हणाली आणि मागे सरकत गेली, जोपर्यंत तिची पाठ भिंतीला जाऊन भिडली नाही. आता मागे हटायला जागाच उरली नव्हती. नील आला. तिच्यापासून अवघ्या 1 पावलांच्या अंतरावर उभा होता. तिने डावीकडे आणि उजवीकडे नजर टाकली, त्याच्या बाजूने निसटून जाण्याचा प्रयत्न करत. पण तिच्या आश्चर्याचा धक्का देत नीलने
तिचे दोन्ही बाजूला असलेल्या भिंतीवर आपले हात ठेवले. त्याने तिचा रस्ता पूर्णपणे अडवला होता. मग तिच्या जवळ जाऊन त्याने एक दीर्घ श्वास घेतला आणि तिच्या डोळ्यात निरखून पाहिले. त्या दोघांमध्ये फक्त 2 इंचाचे अंतर होते. नीलला इतक्या जवळ पाहून निशाचं हृदयाची धडधड वाढू लागली. आपल्या धडधडणाऱ्या हृदयाला स्थिर करण्याचा प्रयत्न करत ती म्हणाली, बघा नील, मला मला तुझ्याशी बोलायचं नाहीये अजिबात, म्हणून प्लीज मला जाऊ दे. हे ऐकून नील आपल्या मोहक भरदस्त आवाजात म्हणाला, जोपर्यंत मी सगळं काही स्पष्ट करत नाही तोपर्यंत मी तुला कुठेही जाऊ देणार नाही. हे ऐकून निशा प्रत्युत्तर देत म्हणाली, तू 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 वेडा झाला आहेस का? वेळ बघ, माझ्यापासून दूर राहा. असे म्हणत तिने नीलला स्वतःपासून दूर ढकलण्याचा प्रयत्न केला. पण नीलने निशाचा चेहरा आपल्या हातात घेतला आणि म्हणाला, निशा, माझ्यावर विश्वास ठेव. माझ्या आयुष्यात तुझ्याशिवाय दुसरं कोणी नाही. निशाला त्याच्या आवाजातील सत्यता स्पष्टपणे जाणवत होती. तरीही जे तिने स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले होते त्याकडे ती दुर्लक्ष कसे करू शकणार होती. नीलच्या डोळ्यात निरखून पाहत ती म्हणाली, नील, तू जे करत आहेस ते चुकीचे आहे. तू 2 तरुण मुलींच्या जीवासोबत खेळत आहेस. भास, एकही शब्द नाही निशा. असे म्हणत नीलने आपला हात भिंतीवर जोरात आपटला. नीलने आपला हात भिंतीवर जोरात आपटलेला पाहून निशाने आपले डोळे घट्ट मिटून घेतले. निशापासून बाजूला सरत नीलने जवळच ठेवलेली एक फ्लॉवर पॉट उचलून भिंतीवर लावलेला आरशाच्या दिशेने जोरात भिरकावले. हे दृश्य पाहून निशाला प्रचंड भीती वाटू लागली. त्यानंतर तिने नीलकडे पाहण्यासाठी आपले डोळे उघडले. पण समोरचे दृश्य पाहताच तिने नकळतपणे आपल्या हाताने तोंड झाकून घेतले. ती धावतच नीलकडे गेली. त्याचा हात पकडला आणि विचारले, नील, तुला दुखापत झालीये. हे काय केलंस तू? तू स्वतःला जखमी करून घेतलास. तुला वेड लागलाय का? रागाच्या भरात निशाला दूर ढकलून देत नील म्हणाला, हो, मी खरोखरच वेडा झालो आहे. आणि हे सर्व तुझ्यामुळे, तुझ्यावरील माझ्या प्रेमामुळे. तुला हे समजतंय का? पण तुला त्याचे काय फरक पडते? तुला दुसऱ्या कोणाचेही काहीच पडलेले नाही. तुला एक सांगू, आजपर्यंत तू मला कधीच खऱ्या अर्थाने समजून घेतले नाहीस. जर तू मला समजून घेतले असतेस तर तू माझ्याबद्दल अशा गैरसमज कधीच करून घेतलं नसतंस. कधी कधी आपल्या स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलेली गोष्टी दिशाभूल करणारी असू शकते, पण तुला मात्र फक्त तुझ्या मनासारखेच करायचे असते. दुसऱ्यांच्या भावनांची तुला काडी मात्र पर्वा नाही. तुला जे बोलायचे असते ते तू फक्त बोलून मोकळी होतेस. आणि समोरच्या व्यक्तीचे काय? ती गेली खड्ड्यात. तुला माहीत आहे का, आज मी तुला हॉटेलमध्ये भेटायला का बोलवले होते? निशा मात्र फक्त अनावर होऊन रडतच राहिली. नील तिच्या आणखी जवळ सरकला आणि हळवारपणे म्हणाला, तुझी माझ्या वडिलांची ओळख करून देण्यासाठी. हे शब्द ऐकताच निशाचे डोळे आश्चर्याने विस्फारले. तिने नीलकडे पाहिले. तिचे डोळे अश्रूंनी डबडबलेले होते. मला वाटले होते की जर आज तुझी माझ्या वडिलांची भेट झाली तर कदाचित तुझ्या मनात असलेले गैरसमज किंवा भीती काही प्रमाणात का होईना पण कमी होतील. पण नाही, माझ्याच समज चुकीचा ठरला. मला सांग, मी तुझ्या परिस्थितीचा फायदा नक्की किती वेळा घेतला आहे? बोल, आधी मला याचे उत्तर दे. तुझ्याकडे याचे काहीच उत्तर नाहीये, बरोबर ना? मग मला तुला एक गोष्ट सांगू दे. जर माझ्या मनात आला असता तर माझ्या मागे मुलींची रांग लागली असती. तुला समजलं का? मी हे मान्य करतो की लंडनमध्ये राहत असताना माझ्या अनेक गर्लफ्रेंड्स होत्या, पण आमचे संबंध नेहमीच केवळ मैत्रीपुरतं होते. मी कधीच ती मर्यादा ओलांडली नाही. एखादी व्यक्ती लंडनमध्ये 6 वर्ष राहिली याचा अर्थ असा होत नाही की त्यांनी आपल्या घरातून मिळालेले संस्कार विसरले आहेत. तुला हे समजतंय का? आणि राहिला प्रश्न आज हॉटेल बाहेर तू जे दृश्य पाहिला त्याचं, म्हणजेच नीलने आपला मोबाईल फोन निशाला पाहण्यासाठी समोर धरला. तर जरा हे बघ, अवघ्या 5 दिवसांपूर्वीच ती मुलगी लंडनमध्ये दुसऱ्याच कोणा एका मुलासोबत वाईल्ड नाईट घालवत होती आणि आज अचानकपणे तिला माझ्यावरचं प्रेम आठवलं आहे. तिने तसं सांगितलं
आणि तू त्यावर लगेच विश्वास ठेवलंस असंच ना? नीलच्या मोबाईल स्क्रीनकडे पाहताच निशाचे डोळे कमालीचं आश्चर्याने विस्फारले. नील पुढे म्हणाला, तिच्याकडे बघ, ती किती कालच्या पातळीला गेलेली मुलगी आहे आणि आज अचानकपणे ती थेट माझ्या समोर येते आणि माझ्यावर प्रेम असल्याचा दावा करते. आणि तू तू तर चक्क तिच्या बोलण्यावर विश्वास ठेवलास, माझी बाजू ऐकून घेण्याची साधी वाटही न पाहता. तुझी विचारसरणी खरोखरच एका वेगळ्याच पातळीवर चालते. जिथे नको असते तिथं तुझे डोकं चालतं, हो ना? मग निशाचं जवळ जा तो म्हणाला, तुला माहिती आहे का निशा, तुझ्याशिवाय दुसऱ्या कोणाचेही विचार करणे मला जमतच नाहीये. माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे, पण तुला त्याचे काय? माझ्या भावनांशी तुला मुळीच कदर नाही. जर असती तर तू तिथे सर्वांसमोर मला ज्या विचारलं असतंस, ती मुलगी कोण आहे, आणि मी तुला त्याच क्षणी त्याचे उत्तर दिले असते. तुला समजते का? कदाचित मीच तो मूर्ख होतो ज्याने आपले हृदय एका पाषाण हृदयी मुलीच्या हाती सोपवले. हे ऐकून निशा आणखीनच जोराने रडू लागली. आता कशाला रडते? तुला जे काही म्हणायचे आहे ते तू आधी सांगून टाकले आहेस आणि तुझ्या दृष्टीने तेच बरोबर आहे. आता मी आणखी काही बोलण्यात काहीच अर्थ उरलेला नाही. मी जे काही बोलेन ते सर्व तुला आता खोटेच वाटत असणार. तुझ्या नजरेत चूक नेहमी माझीच असते. जणू काही तो वरून कमी टेन्शन देणारा होता. आता ही मेकअपची दुकान, ही चटकीन रेना माझ्या आयुष्यात पूर्णपणे धुमाकूळ घालण्यासाठी आली आहे. मी तिला मात्र नक्कीच सोडणार नाही. मग निशाकडे पाहत तो पुढे म्हणाला, बर, मला जे काही सांगायचे होते सर्व मी तुला सांगितले आहे. आता माझ्यावर विश्वास ठेवायचा की नाही हे पूर्णपणे तुझ्या हातात आहे. निर्णय तुझाच असेल. मग आपल्या घड्याळावर वेळ पाहत तो म्हणाला, चल, आता 8:30 वाजले आहेत, मी तुला सोडून देतो. तो निघण्याचं तयारीला लागला. निशा धावत गेली आणि तिने मागून नीलला मिठी मारली. ती म्हणाली, मला माफ कर नील, मी तुला एका मुलीसोबत पाहिलं आणि मला ते सहनच झालं नाही. मला खरोखरच खूप वाईट वाटतंय. मला वाटलं की कदाचित तू सुद्धा तिच्यासोबत. नील निशाकडे वळला आणि तिला मध्येच थांबवत म्हणाला, तू सतत इतका विचार कसं काय करू शकतेस, आणि तेही काहीही विचार न करता? निशाने नीलच्या डोळ्यात पाहिले आणि म्हणाले, आता माझ्याकडून चूक झालीच आहे, तर प्लीज मला माफ कर ना, मला माफ कर. असे म्हणत तिने आपले कान पकडले. नीलच्या चेहऱ्यावर एक खोडकर हास्य उमटले. ठीक आहे, मग मी तुला एका अटीवर माफ करू शकतो. निशा फक्त नीलकडे पाहू लागली. जर तू मला आता इतकं त्रास दिलाच आहेस तर प्लीज मला थोडं दिलासा दे. नीलने आपल्या ओठांवर बोट ठेवले आणि म्हणाला, काही फार मोठं नाही, फक्त इथे एक किस दे. निशाने डोळे विस्फारून नीलकडे पाहिले. तुझे डोके फिरले आहे का? मी तसले काहीही करणार नाही, तुला समजले? असे म्हणत ती 2 पावले मागे सरकली. मग नील म्हणाला, जर तुझं खरोखर माझ्यावर प्रेम असेल तर एक किस देण्यात तुला काय प्रॉब्लेम आहे? नीलकडे रागाने पाहत निशा म्हणाली, माझे तुझ्यावर खरोखरच प्रेम आहे. तुलाही कोणी सांगितले? मग नील तिच्या आणखी जवळ सरकला. त्याने तिचे कमरेशी विळखा घातला आणि तिला स्वतःच्या शरीराशी अगदी घट्ट ओढून घेतले. तिने कानाजवळ आपले ओठ नेत त्याने एका मोहक आवाजात कुजबुज केली, अरे, जर प्रेमच नसेल तर मग मला दुसऱ्या कुणासोबत पाहून तुला जलस का वाटला? निशाला तिच्या कानावर आणि मानेवर नीलचा उबदार श्वास जाणवत होता. ही अशी एक संवेदना होती जिने तिच्या संपूर्ण शरीरात एक तरतर निर्माण केली. थरथरणाऱ्या ओठांनी निशा कसाबसा अडखळत शब्द बोलू शकली, का मी नक्की कशासाठी जलस करेन? निशाला स्वतःची आणखीच घट्ट कवटाळत नीलने विचारले, तसे असेल तर माझ्या इतक्या जवळ असताना आता तुझ्या हृदयाची धडधड इतकी वेगाने का होत आहे? हे ऐकून निशाने आपला श्वास रोखून धरला आणि ती जागेवरच निश्चल उभी राहिली. नीलने आपला चेहरा निशाचं चेहऱ्यासमोर अगदी जवळ आणला आणि एक दीर्घ श्वास सोडत तो पुटपुटला, घे, आता श्वास घे, कारण मी आता तुझा श्वास रोखून टाकणार आहे. असं म्हणत त्याने तिला हळूच मागे ढकलले, जोपर्यंत ती भिंतीला जाऊन टेकली नाही, आणि पुढे म्हणाला,
कारण आता मी असे म्हणत तिने तिचे थरथरते गुलाबाच्या पाकळ्यांसारखे ओठ आपल्या ओठांमध्ये पकडले आणि तो तिला वेड्यासारखं चुंबू लागला. निशाने आपले डोळे घट्ट मिटून घेतले आणि नीलच्या तावडीतून सुटण्याचं एक हताश प्रयत्नात तिने त्याचं छातीवर जोर लावला, पण त्याच्या पकडीतून निसटणेही अशक्य होते. एका हाताने निशाचं कमरेवेढा घेत नीलने आपल्या शर्टची वरती 3 बटणे उघडली आणि तिच्या गळ्याभोवती रोळणारा दुपट्टा खाली जमिनीवर फेकून दिला. तिला आणखीच जवळ वळत तो आता अधिकच तीव्रतेने तिच्या ओठांचे चुंबन घेऊ लागला. निशाला काहीही करण्याची किंवा बोलण्याची संधीच मिळाली नाही, कारण तिचा आवाज तिच्या घशातच अडकला होता. काही वेळाने जेव्हा निशा श्वास घेण्यासाठी धडपडू लागली, नीलने तिचे ओठ सोडले आणि तिच्या मानेवरून खाली ओठांचा स्पर्श करत चुंबनांची वर्षाव सुरूच ठेवली. निशाचे हात अचानक नीलच्या डोक्याच्या मागील बाजूस पोचले आणि अधिकच उत्तेजित होऊन नील पुन्हा एकदा तीव्रतेने तिचे चुंबन घेऊ लागला. अचानक त्याचे हात निशाच्या शरीरावरून फिरू लागले. या स्पर्शाने तिचं हृदयाची धडधड इतकी वाढली की आपण कदाचित बेशुद्ध पडू की काय असे तिला वाटू लागले. आपल्या वेगाने धडधडणाऱ्या हृदयाला शांत करण्याचा प्रयत्न करत ती बोलली, नील नील प्लीज ऐक जरा. मात्र नील आज त्या क्षणात पूर्णपणे हरवून गेला होता. त्याला आजूबाजूचे काहीच ऐकू येत नव्हते. तो निशामध्ये पूर्णपणे मग्न झाला होता. मग निशाचा आवाज पुन्हा एकदा उमटला, नील प्लीज प्लीज ऐक. हे ऐकून नील अखेर थांबला. आपला चेहरा पुन्हा तिचा मानेचा काचेत खुपसत त्याने एक दीर्घ श्वास घेतला आणि पुटपुटला, हो ऐकतो, सांग मला. तर आता खूप उशीर झाला आहे, मला जायला हवं. मग नीलने आपला चेहरा तिचा वरून वर उचलला आणि चेहऱ्यावर थोडंसं नाराजीचा भाव आणत तो म्हणाला, हो तू नेहमी फक्त वाक्य बोलत असतेस असे वाटते. एक अगदी छान रोमॅन्टिक वातावरण तयार होत होतं आणि तू ते अगदीच बिघडवून टाकलंस. तिच्यापासून बाजूला सरकत त्याने जमिनीवर पडलेला तिचा दुपट्टा उचलला आणि तो तिच्या गळ्याभोवती लपटला. त्यानंतर त्याने आपल्या शर्टची बटणे लावायला सुरुवात केली. मग थोड्याच नाराज होत त्याने विचारले, तुला खरंच जायची गरज आहे का? निशाने होकारात ती मान डोलावली. मग नील म्हणाला, ठीक आहे, आधी काहीतरी का, मग मी तुला सोडतो. नाही आता नको नील, प्रिया एकटी आहे, ती माझी वाट बघत असेल. हो मग काय, मी राजला सांगेन, तो तिला कंपनी देईल. नील तुझं डोकं फिरलंय का? 9:30 वाजायला आलेत. हां म्हणजे तुला रियाची काळजी आहे, पण तुझा नवरा इथे एकटा बसला आहे याची नाही. हे ऐकून निशाने डोळे मोठे करून नीलकडे पाहिले आणि उलट विचारले, नवरा? आपलं लग्न कधी झालं? मग हसून नील म्हणाला, एक ना एक दिवस होईल. हो ना, ते अजून झालेलं नाही पण होणार आहे. हा मूर्खपणा बंद कर नील. कळते का तू काय बोलत आहेस? अगं हो खुशाल वरड. आता तू नक्कीच माझ्यावर वरडू शकतेस, पण दुसरी एखादी मुलगी तुझ्या नवऱ्यावर झाडे टाकायचा प्रयत्न करते ह्या गोष्टीकडे मात्र तू सोयीस्करपणे दुर्लक्ष कर. त्यापेक्षा जाऊन तिचं तोंड का नाही बंद करत तू? पण तसं कसं होईल? मी तर इथे बसलोय ना फक्त लोकांचे बोलणे काढण्यासाठी. जो कोणी इथे येतो तो माझ्यावरच आपला सगळं राग काढतो आणि सरळ निघून जातो. ती चटकीन रीना जेव्हा तुझ्या डोळ्यासमोरच काय वाटेल ते बोलत होती तेव्हा तुझी जीभ कुठे गेली होती? मग निशाचं आणखी जवळ जात तो म्हणाला, ते सगळं जाऊ दे, आता माझं म्हणणं नीट लक्ष देऊन ऐक. जर त्या उडाणटप्पू वरूनने तुझ्या आसपास कुठेही, आणि माझं म्हणणं आहे कुठेही आपलं तोंड दाखवलं तर मी देवाची शपथ घेऊन सांगतो, मी त्याला थेट मुंबईच्या समुद्रात बुडवून मारेन. हे ऐकून निशाने नीलच्या पायावर जोरात पाय आपटला आणि त्याला उलट उत्तर दिले, मला असले उपदेश देऊ नको. आधी जाऊन तुझ्या त्या मित्राला अक्कल शिकव. अगो वेगळे, तू पुन्हा माझ्या पायावर लाथ मारलीस? ठीक आहे, मी त्याला नक्कीच अक्कल घडवतो. पण जर त्याने तुला काहीही म्हटलं किंवा तुझ्याशी चावटपणा करण्याचा प्रयत्न केला तर तू
मात्र गप्प बसण्याची हिंमत करायची नाही. समजलं? हो हो समजलं मला. आता चल आपण निघूया. ठीक आहे चल निघूया असे म्हणत तो निशासोबत खाली उतरू लागला. बाहेर जाण्यापूर्वी त्याने एका नोकराला हाक मारली आणि त्याला ती रूम साफ करण्याची सूचना दिली. त्यानंतर त्याने आपली गाडी पीजीकडे वळवली. दरम्यान राजसुद्धा रीनाला चांगलेच अक्कल घडवून घरी परतला होता. नीलची गाडी पीजीच्या बाहेर येऊन थांबली. तेव्हाच निशा गाडीतून उतरणार होती, पण नीलने तिला थांबवत विचारले, तू कधी निघणार आहेस? निशाने मान खाली घातली. उद्या सकाळी असे पुटपुटत तिने नीलकडे पाहिले. तिच्याकडे पाहत नील म्हणाला, आय लव्ह यू निशा. हे शब्द ऐकून निशाची नजर पुन्हा एकदा खाली झुकली. मग तिने नीलकडे पाहिले, जो तिच्याकडे तीव्र नजरेने पाहत होता. पटकन त्याच्या डोळ्यावर हात ठेवून आणि आपले ओठ त्याच्या ओठांना हलकेच स्पर्श करत ती कुजबुजली, आय लव्ह यू टू नील, आणि घाईघाईने गाडीतून बाहेर पडली. नील पूर्णपणे स्तब्ध झाला होता. निशा निघून जाताना तो डोळे विस्फारून तिच्याकडे पाहतच राहिला. ती त्याच्या नजरे आड झाल्यावरच नील अखेर सुद्धीवर आला. ती आता काय म्हणाली? तो मोठ्याने पुटपुटला. डोळ्यात पाणी आणून निशाचं बाल्कनीकडे पाहत आणि हळवारपणे ओठांवरून बोट फिरवत तो म्हणाला, आता तुला कोणीही माझ्यापासून दूर ठेवू शकत नाही. तो खूपच आनंदात होता. आज अखेर तिने माझ्या प्रेमाचा स्वीकार केला. थँक्यू 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 सो मच गॉड. आज मला इतकं आनंद होत आहे की माझे शब्दच मला साथ देत नाहीत. असे म्हणत त्याने गाडी ठाकूरविलाच्या दिशेने वळवली. दुसऱ्या दिवशी सकाळी निशा आणि रिया ह्या दोघीही मुंबईला निघणार होत्या. कारण त्यांच्या साखरपुड्याचा समारंभ अवघ्या 2 दिवसांवर येऊन ठेपला होता. राजेंद्रजी त्यांना नेण्यासाठी गाडी पाठवण्याचे ठरवले होते, परंतु यशवंत अत्यंत नम्रपणे ही विनंती नाकारली. त्याने राजेंद्र यांना सांगितले की ते स्वतःच्या गाडीतून त्या दोघींना मुंबईमध्ये सुखरूप पोहोचवण्याची जबाबदारी घेतील. हे ऐकून राजेंद्र संमती दिली. थोड्याच वेळात रिया आणि निशा आपापले सामान घेऊन बाहेर येऊन उभ्या राहिल्या. यशवंत आणि अनिता ही त्यांच्याकडे येण्याचंच तयारीत होते. काही क्षणातच तिथे एक गाडी येऊन थांबली. त्या गाडीतून अनिता, यशवंत आणि त्यांच्यासोबत नीलची आई बाहेर आल्या. रिया आणि निशा त्यांच्या पाया पडून आशीर्वाद घेतले. रिया आणि निशाचं डोक्यावरून मायेने हात फिरवत यशवंत म्हणाले, तुम्ही दोघीही सुखी राहा माझ्या लेकींनो. ड्रायव्हर तुम्हाला तिथे घेऊन जाईल आणि सुखरूप पोचवेल. मी राजेंद्र दादासाहेबांना फोनवर आधीच सांगून ठेवले आहे. हे ऐकून रिया म्हणाली, ओ बाबा, बाबा फोन केले होते मला. त्यानंतर अनिता त्या दोघींनाही मिठी मारली. मुलींनो, तिथे पोचल्यावर नक्की फोन करा हां, विसरू नका. त्या दोघींनीही संमतीदर्शक मांडो लावली. त्यानंतर नीलची आई पुढे आली आणि तिने रिया आणि निशा ह्या दोघींनाही मिठी मारली. थोड्याच वेळात गाडी पुढे निघून गेली. नीलच्या आईने अनिताकडे पाहिले आणि ती म्हणाली, वहिनी, गेल्या काही वेळापासून एक गोष्ट माझ्या मनात आहे. हो दीदी, सांगा ना, काय आहे ती गोष्ट? माझ्या नीलसाठी निशा कशी असेल? मला हे तुला खूप दिवसांपासून सांगायचं होतं. मी तुला भेटण्याचा प्रयत्न करत होते, पण मला कधी वेळच मिळाला नाही. हे ऐकून अनिता आणि यशवंत एकमेकांकडे पाहून हसले. दीदी, तुम्हाला निशा खरंच आवडते का? हो, ज्या दिवशी मी तिला मंदिरात भेटले तेव्हापासून ती मला खूप आवडते. दादा, आपण रातच्या साखरपुड्याच्या वेळी नील आणि निशाचं नात्याबद्दल चर्चा करावी का? हो, का नाही? आपल्याला देखील ह्याबद्दल बोलायचं होतंच खूप दिवसांपासून. आता आपण घरातल्या सर्वांशीच ह्याविषयी बोलूया. मग आजच आपण राजेंद्र दादासाहेबांशी ह्याबद्दल बोलूया. ठीक आहे चला, असे म्हणून ते दुसऱ्या गाडीतून घराकडे निघाले. दरम्यान रिया गाडीत उदास होऊन बसली होती, कारण राजने तिला वचन दिले होते की आज मुंबईला निघण्यापूर्वी तो तिला भेटायला नक्की येईल. तिला उदास पाहून निशाने विचारले, आता कशाला उदास झालीस? जिजू 2 दिवसात येणारच आहेत ना? तिने हे वाक्य पूर्ण केलेच होते, तेवढ्यात गाडीला अचानक जोराचा ब्रेक लागला. त्या धक्क्याने त्या दोघीही पुढे झुकल्या.
निशाने ड्रायव्हरकडे पाहत विचारले, काय झालं काका? तुम्ही रस्त्याचं मधोमध गाडी अचानक अशी का थांबवली? हे बोलत ती थांबली कारण समोरच्या गाडीतून राज खाली उतरत होता. हे पाहताच निशाचा चेहरा फुलला आणि तिने रियाकडे पाहिले. ती म्हणाली, मी तुझ्या ठाकूर साहेबांना घेऊन आले आहे. आता तुझी इच्छा पूर्ण झाली ना? असे म्हणत ती हसत हसत गाडीतून खाली उतरली. काय म्हणत रिया श्वास रोखून धरलेली. ती स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करत होती. पण निशाचे शब्द ऐकताच तिच्या हृदयाचे ठोके अचानक वेगाने वाढले. आपल्या अगदी समोर उभं असलेल्या राजकडे तिने विस्फारलेल्या डोळ्यांनी पाहिले. दरम्यान गाडीच्या बाजूला रेलून उभी असलेली निशा राजकडे अजूनही तीक्ष्ण नजरेने रोखून पाहत होती. हे पाहून राज हसला आणि म्हणाला, सॉरी निशा, सॉरी. खरं सांगते, आज मला जवळजवळ हृदयविकारचा झटकाच आला असता. अशा एखाद्या निर्माणूस रस्त्याचा अगदी मधोमध गाडी थांबवतो तरी कोण? निदान मला एक फोन तरी करता आला नसता का? मला माफ कर डिअर वहिनी, पण आता मला माझ्या बायकोसोबत काही क्षण घालवू दे. हे ऐकून निशाने तोंड वेडेवाकडे केले. राजने गाडीचा दरवाजा उघडला आणि तो आत शिरला. रिया केवळ त्याच्याकडे विस्फारलेल्या डोळ्यांनी आणि बाण हरपल्यासारखी पाहत राहिली. त्याने पटकन मधला पडदा खाली केला आणि सिक्युरिटीसाठी असलेला पडदा ओढून घेतला. त्यानंतर ड्रायव्हरला म्हणाला, काका प्लीज बाहेर थांबा. हे ऐकून ड्रायव्हर गाडीतून बाहेर उतरला. राजने रियाचं कमरेभोवती हात टाकले, तिला आपल्या मांडीवर ओढले आणि तिच्या मानेत चेहरा खूप प्रेमळ आवाजात म्हणाला, तर माझी खूप आठवण येत होती नाही का बायको? राजला इतक्या अचानक जवळ पाहत रियाचं श्वासच घशात अडकला. तिच्या हृदयाची धडधड आणखीच वाढली. नाही, अजिबात नाही, तसं काही नाहीये. ओ, मग तू इतकी उदास का बसली होतीस? रियाचे डोळे आश्चर्याने मोठे झाले. ती स्वतःशीच म्हणाली, मी इथे उदास बसून आहे हे यांना कसं कळलं? नक्कीच गाडीत कॅमेरा वगैरे लावलं नसेल ना? तू काय विचार करत आहेस? मला कसं कळलं याचा विचार करत असशील असं वाटतंय. बर, आतापासून मी माझ्या बायकोच्या प्रत्येक लहान सहान गोष्टीवर लक्ष ठेवणार आहे. तेवढ्यात रिया काहीतरी बोलणारच होती. पण मी फक्त राजने तिच्या ओठांवर बोट ठेवले. इश, एक शब्द बोलू नकोस. मला हवी असलेली शांतता मला दे. 2 दिवस तुझ्यापासून दूर राहिल्यावर मला तिची खूप गरज पडली आहे. बोलता बोलता त्याने तिच्या गुलाबी ओठांना हळुवारपणे कुरवाळले आणि पुढे झुकून तिच्या कपाळावर एक चुंबन घेतले. या भावनेने रियाचे डोळे मिटले. मग तिने राजच्या बंद छातीभोवती हात घट्ट आवळले. त्याने तिच्या पापण्यांचे आणि दोन्ही गुलाब गालांचे चुंबन घेतले. रियाच्या चेहऱ्यावर हसू उमटले. हे पाहून राज म्हणाला, डोळे उघड. तिने डोळे उघडले आणि राजकडे पाहिले. राजने रियाला स्वतःच्या जवळ ओढले.